कला गेले हो. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आज आपण आलो इथं, गावाचं नाव काय? धनज. दादांचं नाव सांगा. बाबूराव संभाजी कराळे. बाबूराव कराळे, मुक्काम पोस्ट धनज, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. आपण पाठीमागे एक व्हिडिओ बनवला, त्यांची पॉईंट दिली त्यावेळेस, आणि आज आणखी 1-2 पॉईंट झाले होते, त्याच्यामुळे आपलं येणं झालं. आणि एक वर झालं तिथं जे कॅमेरामॅन त्यांचा एक व्हिडिओ आहे, आपला हे बोर आहे, आणि ह्या दादांचा एक बोर आहे, अजून एक बोर आहे. 3 बोर झालते, तिन्हीलाही पाणी लागलं, पण त्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी ह्या बोरला लागलं. म्हणून आपण आज व्हिडिओ बनवतोय. हे धावत आले म्हणले, सर नाही माझा पॉईंट घ्यायचा आहे, माझा पॉईंट घ्यायचा आहे, वर बघायचा आहे. म्हणलं खाली वर काही नसते, खाली खालच्या वावरात या, खाली बघूयात. आणि चलता 2 मिनिटात पॉईंट व्हायला जाता, बरोबर आहे ना? 2च मिनिटात ते म्हणले कसं काय असं लागल तसं लागल. भरपूर त्याच्या शंका होत्या, शंकेचं निरसन झालं, चेक झालं. आणि आज 5-8चा पंप या भागामध्ये विशेष आहे. लाईट आल्यापासून लाईट जाईपर्यंत चालतोय. समाधानी आहेत का? हे जबरदस्ती काय करू नये, समाधानी आहेत. मला असं वाटतं आपली एवढी अथक प्रयत्नानंतर आपले जवळजवळ 5,000च्या वर पॉईंट झाले, सुपर डुपर हिट झाले. काहींना थोडंफार कमी लागलं असेल, पण 2 वर्षाचा दुष्काळ पाहता काही क्षेत्राची परिस्थितीच भयानक आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये पाण्याच्या लाईनच मिळत नाहीत. आता या ठिकाणी आता जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं जवळजवळ 3-3.5 कॅमेरामॅनचा आपण तुम्हाला नंतर व्हिडिओ घेऊ थोडा. तर त्यांचं जवळजवळ 3-3.5 एकर क्षेत्र आहे. त्यांचे पहिले 2 पॉईंट एक झालेला आहे, 2 फेल आहेत. आणि पहिले आपला सक्सेस झाला, आणि त्याच्यानंतर आज पुन्हा अजून 1 पॉईंट घेतला. कारण त्यांचं क्षेत्र त्यांना वाटतं बाबा आमचं 2 बोर असले तर आम्हाला एकदम मस्त होऊन जाईल, सीजनला काही अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे आपण आज इथं आलो. इथला पॉईंट फायनल झालेला आहे. आता इथून मी जाणार आहे माहूर किनवट, माहूरगड आणि किनवट. सकाळी जाणार आहे हिमायतनगर, इस्लापूर आणि भोकर. त्याच्यानंतर नायगाव, लातूर, धाराशिव आणि घरी. मला असं वाटतं फार इथून पाठीमागचे तर काही कॉल होणार नाही, पण एक सेपरेट रूट घेणार आहोत. जालना, वाशिम, बुलढाणा, नागपूर. ही रूट मला वाटतं 3-4 दिवसांमध्ये झाला संपला की तो रूट होईल. त्याच्यानंतर एंड होईल, पाणीशोधक मेळावा होईल. तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भयानक धावपळ आणि फार मोठ्या प्रमाणात पॉईंट शोधण्याचं काम झालं. तमाम शेतकऱ्यांनी, मला असं वाटतं जवळजवळ 90 लाख शेतकरी आपले व्ह्युअर्स आहेत, आणि त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले. त्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत आपला विश्वास पोहोचला, आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपलं पोहोचणं झालं. तुम्ही स्वतः शिकायला हवं. या माध्यमात आपण व्हिडिओ टाकला, पण लोकांना नंतर त्या गोष्टी अडचणी यायला लागली, आणि मग सर तुम्हीच आलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं झालं की काही ठिकाणी जाणं माझं 1-1 वर्षानंतर झालं. आणि हे जे कार्तिक दादा आपण आलो होतो, यांच्यासुद्धा 1 वर्ष होऊन गेलो होतं यांचं कॉलिंग झालेलं. 1 वर्षामध्ये येणं झालं नाही, आणि आता तब्बल 2 वेळा झालं माझं, 1-1.5 महिन्यामध्ये. आणि पाणी लागलं सुंदर असं. 3ही पॉईंटला सुपर डुपर हिट झाले. अजून आता यांचे 2 पॉईंट आता दिलेले आहेत. आज हे 2 पॉईंट मला वाटतं एवढ्या उद्या परवा होतील आहे ना, त्याचे रिझल्टही येतील. मला वाटतं यांची व्हिडिओ टाकली होती आहे ना, टाकली. आता पुन्हा रिपीट सगळे टाकू. बरेच मी व्हिडिओ टाकले नाहीत, कारण काम भरपूर असतं, व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाही. मित्रांनो त्याला असं नाराज होत नका जाऊ. व्हिडिओ येत राहतील, लाईव्ह येत राहील. थोडंसं धावपळ राहिलेली आहे आता 1-4-6 दिवसाची, त्याच्यानंतर शांतता आहे बऱ्यापैकी. ज्या अडचणी आल्या त्याच्यावर आपला पाणीशोधक मेळावा होणार आहे. आणि येत्या काळात याच्यापेक्षाही सुपर डुपर हिट पॉईंट किंवा याच्यापेक्षाही सुपर डुपर हिट पाणी शोधायला लोक शिकतील, आणि बऱ्यापैकी सगळ्या पाणी शोधकाचा भार कमी होईल. नवीन अभ्यास करून लोक पाणी शोधतील. मला असं वाटतं
अंधश्रद्धेच्या आहारी न जाता काहीतरी टेक्निकनी पाणी शोधा, त्याच्यातले अनुभव घ्या आणि शेतकऱ्याचं जे पाणी शोधून आपण देतो त्याला त्याचा नशेवा मारण्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्या अभ्यासाही कमतरता असते. अभ्यासात कमतरता असेल तर मान्य करायला आपण पाहिजे. मला असं वाटतं भरपूर अभ्यास डेली तुम्हाला पर डे अभ्यास करावा लागेल. डेली काहीतरी वेगळं पाहायला मिळतं. कधी निळा खडक, कधी हिरवा खडक, कधी लाल खडक. याच्यामध्ये बऱ्याचपैकी संभ्रम तयार होतो आणि त्या संभ्रमानंतर शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं. पण त्याला कधी कधी इलाज नसतो मित्रांनो. भरपूर मेहनतीनंतर भरपूर अभ्यास करून एखाद्या ठिकाणी एखादी लाईन फॉल्टी जाऊ शकते. 3 लाईनमधील 2 लाईनमध्ये पाणी निघेल, 3 लाईनमध्ये 1 लाईनमध्ये पाणी निघेल, पण बऱ्यापैकी सुपर डुपर हिट पॉईंट होतील. येत्या काळात त्याच्यावरही अभ्यास करायचा आहे. म्हणून तर पाणी शोधक मेळावा आहे. लवकरच 8 दिवसाच्या आत किंवा 10 दिवसाच्या आत जूनच्या अगोदर पाणी शोधक मेळावा होईल आणि तो आपल्या निवासस्थानी म्हणजे आपल्या गावी होईल. त्याचं ॲड्रेस सगळ्याला सांगितलं जाईल. तर मित्रांनो, बाकी तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला काही सांगायचं आहे का? सांगा काय सांगायचं असेल. मला आनंद झालाय, समाधान झालंय, नाही झालं समाधान झालं. नंबर 1 ते फाईन होती मला जुलम पाणी बघायला आवडलं. जाऊ लागले मिळालं काही करावं लागलं मला जराशी 3 पॉईंट झाले. 4था पॉईंट यांचा मी फार थकलेलो होतो. दिवसभर धावपळ प्रवास फाईन होती मला जुलम नाही बघा. मी आलो बांधवून वर चढलो या वाड्यातून आणि तिथं आल्यालाच मला एक लाईन सापडली आहे. त्यांच्या विहिरीवर एक उंबराचं झाड आहे. ते उंबराचं झाड तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं 2 मिनिटात. आणि ते झाड एवढं सुंदर आहे. त्या झाडाच्या हिशोबाने मला लाईन सापडली आणि आत्मविश्वास झाला. लाईन शोधण्यात आली व्यवस्थित आणि जॉईंट इथं निघाला. सुपर डुपर हिट पॉईंट झाला. आणि आज या दिवसामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीतही 5-8चा पंप लाईट आल्यापासून लाईट जाईपर्यंत चालतोय. हे फार म्हणजे महत्त्वाचं आहे. पूर्ण एकदम फुल प्रेशरमध्ये. तर चला मित्रांनो, यांना देव अजून सुखी ठेव. वर एक पॉईंट आहे, तोही फुल, हाही फुल. महाराष्ट्रात लोकांना पाणी बघायला मिळाला. यांचं 5चे दोन्ही पंप चालू आहेत. म्हणजे विषय चला ज्याच्या भाग्य असतं म्हणायचं. भाग्यामध्ये जे आहे ते भेट मिळणार. आणि पाणी शोधकाची कमाल चांगलं पाणी शोधून दिलं आहे. पहिलं ज्याने कोणी शोधलं असेल त्याच्यामुळे आपण कोणाला नाव ठेवत नाही. मला असं वाटतं कोण शहाणा कोण वेडा याच्यापेक्षा आपण सर्वांनी चांगला प्रयत्न करू. चांगलं पाणी शोधून देण्याचं काम शेतकऱ्यापर्यंत करू. शेतकऱ्याच्या बांधावर जायच्या अगोदर भरपूर अभ्यास करून जाऊ. पुढच्या वर्षी पहिला पाणी शोधक मिळावा मग पाणी बघायला जायचं. शेवटला पाणी शोधक मिळावा मग पाणी शोधायचं. मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कुठल्याही पैशाला म्हणजे नुकसान होता कामा नये पैशाचं. बरोबर आहे की नाही? म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. आणि पुन्हा सांगतो, मी तर 5000 झाडं लावणार आहे. वृक्ष लागवड फार महत्त्वाची. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि या भागात भरपूर मोठ्या प्रमाणात जंगल होते काळी, पण आता जंगल राहिलेलं नाही. परिणामी प्रत्येकाने 5 झाडं लावावेत. मी तर 5000 लावणार आहे. पण माझे जेवढे मित्रमंडळ आहेत, माझ्यावर ज्या मित्रांचा विश्वास आहे, कुठेही 5 बिया घ्या, रस्त्याच्या कडेला लावून द्या. त्या येतील नाही येतील त्याचं थोडं चेक करा. नाही आलं तर पुन्हा 5 लावा. पण या पाऊस काळामध्ये कमीत कमी प्रत्येकाने 5 झाडं जे आपले व्हिडिओ पाहतील. मी 5000 लावणार. त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवणार नाही. माझ्या अंतकरणापासून सांगतो. माझ्या गावात मी तसं सगळ्याला सांगितलेलं आहे. 5000 झाडं मी तुमच्या धनजला आलो, उमरखेडला आलो, गाडीत माझ्या बिया राहतील. थोडंफार खोदून पावसामध्ये ते लावून देईल. पण मला असं वाटतं 5 झाडातून एक जरी उगलं, 5000तून 100 जरी उगले, 100 जरी आले तरी भरपूर झालं. मला असं वाटतं प्रत्येकाच्या 5 झाडातून एक झाड यावं आणि निसर्गाला आपण थोडीफार मदत करू. निसर्ग वाढवण्यासाठी आपण कोण पामरे आहेत म्हणा छोटे छोटे, पण एक आपण महाराष्ट्राचे भारताचे सुजाण नागरिक आहोत. आपल्या लेकराबाळासाठी पुढं पावसा असेल, ऑक्सिजन असेल, सावली असेल, सगळ्या गोष्टीसाठी फळं असतील, फळझाडं लावा. चिंचाच्या बिया लावा, आंब्याच्या कोया लावा, काही लावायचं ते लावा. भले निर्गिली लावा, लिंबाच्या लिंबोळ्या फेकून द्या. जे तुम्हाला वाटेल ते लावा. फळाचंच असावं असं काही नाही. निसर्गाला पूरक असं झाड असावं आणि त्याच्यातून निसर्गाबरोबर आपल्या सगळ्याला त्याचा फायदा व्हावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. काही सांगायचं आहे का? चला मित्रांनो, आजचा भाग आपण इथंच थांबवणार आहोत. भेटू उद्याच्या भागात. उद्याचा पुन्हा रूट सांगतो 1 मिनटं. आज आम्ही माहूरगड आणि किनवट, उद्या सकाळी इस्लापूर, हिमायतनगर, त्याच्यानंतर भोकर, तेलंगणाचा एक पार्ट आहे. तिथं जर जाणं झालं ठीक, त्यांचे भरपूर दिवस फोन आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट नायगाववरून लातूर, अहमदपूर, आपलं अहमदपूर, लातूर आणि धाराशिव. त्याच्यानंतर बघू बीडला यायचं आहे का करमाळ्याला जायचं आहे. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू. नमस्कार, धन्यवाद.